शहर व जिल्ह्यातील नागरिकांची शासकीय कामे शासनाच्या नियमानुसार वेळेत झाल्यास नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही। सर्वसामान्य नागरिकांची धावपळ, ताण आणि चिंता यापासून सुटका होते। म्हणूनच सोलापूर शहर व जिल्ह्यात शासकीय निमशासकीय विभागातील नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे। नागरिक स्वतःची कामे होण्याच्या दृष्टीने दररोज केंद्र व राज्य शासनाच्या शहर व जिल्ह्यातील विविध विभागांमध्ये येत असतात। यामुळे नागरिक व शासकीय अधिकारी यांच्यामध्ये दुरावा निर्माण होऊन अनेकदा अघटित घटना घडल्या आहेत। अशा घटनांवर आळा येण्यासाठी नागरिकांची कामे वेळेवर होण्याच्या दृष्टीने आणि अधिकाऱ्यांना प्रोत्साहन व शाबासकी मिळाल्यास नागरिकांची कामे वेळेवर व्हावेत या उद्देशाने सोलापूरचे माजी महापौर स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या स्मरणार्थ सोलापुरात पहिल्यांदाच ग्रेट पद्म परफॉर्मन्स अवॉर्ड हा उपक्रम श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संगमच्या वतीने सन 2026 पासून शासकीय निमशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा व पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी दिली आहे। जानेवारी 2026 मध्ये दुसऱ्या आठवड्यात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे। पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व बुके असे असणार आहे। माजी महापौर स्वर्गीय महेश अण्णा कोठे हे महत्वाकांक्षी होते, म्हणूनच घरकुल सारख्या भागाचे शहरी भागात रूपांतरित झाले। अनेक सुविधा त्या ठिकाणी येथील नागरिकांना मिळाल्या, ते नाकारता येत नाही। त्यांच्या दूरदृष्टी असलेल्या विकास कामांबद्दल प्रेरित होऊन हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे। पुरस्कार स्वीकारणाऱ्यांना शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळावेत, तसेच यासंबंधी लवकरच पुरस्कार समिती गठीत करण्यात येणार आहे। या माध्यमातून पुरस्कार जाहीर करून वितरण केले जाईल। या प्रसंगी फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, नागेश पासकंटी, नागेश सरगम, सल्लागार सुकुमार सिद्धम, दयानंद कोंडाबत्तीनी, समन्वयक श्रीनिवास रच्चा, किशोर वेंकटगिरी, सदस्य श्रीनिवास पोटाबत्ती आदी उपस्थित होते।